महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 या महाराष्ट्र मोटर व्हेकल अधिनियमामध्ये महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 ज्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कलम समजून घ्यायची। ओके, आपल्याला महत्त्वाची कलम समजून घ्यायची आहेत। महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 मध्ये तुम्हाला कलम 20 सेवा वाहनाच्या चालकांची कर्तव्ये, कामे व वर्तणूक। तर कलम 23 मध्ये कलम 23 ज्यामध्ये मालवाहू वाहनांच्या चालकांची वर्तणूक। ठीक आहे, म्हणजे पहिले लोकसेवा वाहकांच्या किंवा वाहनांच्या चालकांची आणि त्यानंतर मालवाहू वाहनांच्या चालकांची वर्तणूक दिलेली आहे। कलम 52 मध्ये नोंदणी पत्रक किंवा प्रमाणपत्रक निलंबित करण्याचा व वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार। तर कलम 95 दिलेला आहे परवाना सादर करणे किंवा अनुज्ञापत्र सादर करणे। ही महत्त्वाची 4 कलम आज आपल्याला घ्यायची आहेत। अभ्यासक्रमात तसा 102, 103, 117, 122, 137 क्लॉज 1 दिलेलं आहे। तर त्यातला आपण नियम क्रमांक 20 स्टार्ट करणार आहोत। ठीक आहे, नियम क्रमांक 20 कलम 20 सार्वजनिक सेवा वाहनांच्या वाहकाची कर्तव्ये, कार्य आणि कार्यवाही। इथं सार्वजनिक सेवा वाहनांच्या वाहकाची कर्तव्ये दिलेली आहेत। ठीक आहे, सार्वजनिकलाच लोकसेवा वाहन पण म्हणतात। सार्वजनिक सेवेलाच लोक सेवा वाहन असे सुद्धा म्हणतात, जे लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी तयार केलेली आहेत। ठीक आहे, यामध्ये आपण काही क्लॉजेस बघून घेऊ। त्यातला पहिला क्लॉज जरा मोठा आहे। पहिला क्लॉज थोडासा मोठा आहे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत। यात सांगितलेलं आहे टप्पा गाडी किंवा टप्पे गाडी किंवा कंत्राटी गाडीचा वाहक मोटार कॅब व्यतिरिक्त असेल तर, मोटार कॅब म्हणजे कारचा किंवा जे ओला वगैरे असतात तशा ओलाला किंवा ओला सारख्या ज्या कॅब असतात त्या ओला सारख्या कॅबला ओके मोटार कॅब म्हणतात। त्या गाडी व्यतिरिक्त, ओला सारख्या मोटार कॅब व्यतिरिक्त ज्या टप्पे गाडी आहेत किंवा कंत्राटी गाडीचा जो वाहक आहे ओके, या ठिकाणी वाहनांच्या चालकांची कर्तव्ये आणि कामे आणि त्यांची वर्तणूक दिलेली आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे ओके, यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। नियम 175 च्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीस, प्राणी किंवा कोणत्याही वस्तूला वाहकाच्या आसनासाठी राखून ठेवलेल्या जागेत येण्यास परवानगी देणार नाही। वाहकाच्या म्हणजेच इथं चालकाच्या लक्षात ठेवायचं। इथं काय लक्षात ठेवायचं? चालकाच्या। चालकाच्या ठिकाणी राखून ठेवलेल्या जागेत येण्यास परवानगी देणार नाही जर ते ओके, अन्यथा ते वाहकास गाडीवरती नियंत्रण ठेवण्यास किंवा रस्ता वाहकास स्पष्टपणे दिसण्यास अडथळा निर्माण करीत असेल तर ओके, तर ते बाजूला ठेवण्याचं। म्हणजे थोडक्यात बघा, आपण जर गाडीमध्ये बसलो किंवा आपण जर गाडीमध्ये उभे राहिलो तर त्या गाडी म्हणजे आपण जर समजा त्या गाडीवरती उभे राहिलो तर त्या ठिकाणी ओके, त्या ठिकाणी वाहकाला पुढं गाडी चालवण्यासाठी अडथळा नाही झाला पाहिजे। नाहीतर तो गाडी चालवतोय, त्याच्या शेजारी बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा त्यांनी मांडीवरती एक मोठं गठोडं ठेवलंय आणि ते गठोडं त्याला त्रास करते स्टीअरिंग वळवायला किंवा पुढचं त्याला व्यवस्थित दृष्टी त्याला दिसतच नाहीये रस्ता, तर अशा वेळेस त्या वाहकाला नीट गाडी चालवता येणार नाही किंवा चालकाला नीट गाडीवर कंट्रोल करता येणार नाही। ह्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडतील। त्याच्यामुळे सार्वजनिक सेवा वाहनाचा जो काही ड्रायव्हर असेल त्या ड्रायव्हरने तो ज्या ठिकाणी बसतो त्या सीटवरती किंवा त्या सीटच्या आजूबाजूला म्हणजे त्याला खूप गर्दी होईल अशा पद्धतीने कुणालाही बसू द्यायचं नाही। नाहीतर कधी कधी ड्रायव्हर पर बाहेर निघते ओके, पर अगदी एक
बाहेर निघतो आणि गाडी या पद्धतीने चालवतो. इकडे स्टेअरिंग असतं तो बाहेर पूर्ण गाडीचा असतो. अशा पद्धतीने गाडी चालवायची नसते. म्हणजे ही अशा स्वरूपाची गाडी कोणी चालवली तर ती धोकादायक पद्धतीने चालवली जाते. तसंच प्रवाशाला आकर्षित करण्यासाठी आरडाओरडा करणार नाही. ठीक आहे, प्रवाशाला आकर्षित करण्यासाठी आरडाओरडा करणार नाही. विविक्षित विनिर्दिष्ट ठिकाणी किंवा विनिर्दिष्ट ठिकाणाच्या ठिकाणा व्यतिरिक्त. आता ह्याचा अर्थ काय? नियमाला अधीन राहून. विवक्षित विनिर्दिष्ट म्हणजेच नियमानुसार. याचा अर्थ काय असतो? नियमानुसार. नियमानुसार ज्या ठिकाणी किंवा नियमानुसार ज्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी घेण्यास किंवा त्याला खाली उतरवण्यास प्रतिबंध करण्यासाठी अंमलात आलेल्या कोणत्याही नियमांना किंवा विनियमांना अधीन राहून वाहकाच्या म्हणजेच कंडक्टरच्या मागणीवर किंवा संकेतावर किंवा वाहनातून उतरण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशाच्या इच्छेनुसार पुरेशा कालावधीसाठी सुरक्षित व सोयीस्कर स्थितीत किंवा प्रवासी होण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या मागणी किंवा संकेतानुसार वाहन थांबवेल. म्हणजे थोडक्यात एखादा ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला एखाद्या ठिकाणी जिथं थांबा दिलेला आहे त्या ठिकाणी तो थांबवेल गाडी. ज्या ठिकाणी थांबा असेल त्या गाडीचा त्या ठिकाणी तो थांबवेल. त्याचबरोबर जो कोणी कंडक्टर असेल तो कंडक्टर ड्रायव्हरला संकेत देईल की बाबा तो प्रवासी उतरला, आता चल. ठीक आहे, आता चल. अशा पद्धतीनं वाहक गाडी किंवा चालक गाडी चालवेल आणि कंडक्टर त्याला काय करेल? सपोर्ट करेल. एखाद्या प्रवाशाला अचानक ज्या ठिकाणी उतरायचं आहे त्या ठिकाणी गाडी थांबवेल. आता प्रवाशाचं घर इथं जवळ आणि थांबा असेल 2 किलोमीटर पुढं, तर ड्रायव्हर असं नाही म्हणणार तुला 2 किलोमीटर पुढे सोडतो. तिथं ड्रायव्हरला त्याला उतरवावंच लागेल, कारण की त्याचं घर तिथून जवळ आहे. त्यामुळं कधी कधी प्रवाशाला पाहिजे त्या ठिकाणी कंडक्टर किंवा ड्रायव्हर त्या प्रवाशाला उतरवेल आणि ज्यांना कुणाला गाडीत बसायचे त्यांना तो गाडीत घेईल. अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालेल. चौथा पॉईंट काय म्हणते? चौथं पॉईंट म्हणते वाहन थांबवताना अशा पद्धतीने थांबवेल. म्हणजे ज्यावेळेस प्रवाशांना घ्यायचं असेल घ्यायचं असेल प्रवाशांना ज्यावेळेस घ्यायचं असेल किंवा बसायच्या उद्देशाने ज्यावेळेस गाडी थांबवेल त्यावेळेस वाहन धोकादायक पद्धतीने चालवणार नाही किंवा धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या मधोमध उभं करणार नाही. ठीक आहे, रस्त्याच्या किंवा जागेच्या डाव्या बाजूला थांबवेल. कुठं थांबवेल ते? रस्त्याच्या किंवा जागेच्या डाव्या बाजूला थांबवेल. म्हणजे चौथ्या पॉईंटमध्ये कधी कधी काय होईल बघा, पुस्तकामध्ये जर एखादा पॉईंट तुम्हाला नाही समजला तर तुमच्या भाषेत पण लिहायचा प्रयत्न करा. समजून घ्या. पॉइंटला काय करा? नीट समजून घ्या. ज्या महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून देतो त्या गोष्टी अंडरलाईन करून सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवा. कोणत्याही प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरण्यासाठी वाहन थांबवायचं असेल तर रस्त्याच्या किंवा जागेच्या डाव्या बाजूला थांबवेल. पाचवी तरतूद काय म्हणते? वाहन चांगल्या आणि योग्य स्थितीत ठेवण्यासाठी नेहमी सर्व पद्धतीची तो काळजी घेईल. म्हणजे दुरुस्त पद्धतीत ठेवेल. म्हणजे वाहनात जर बिघाड असेल तर तो लगेच दूर करेल. तसंच प्रवास मार्गात इंधन व्यवस्थित पुरेसं भरलंय का याची तो खातरजमा करेल. नाही तर असं नाही झालं पाहिजे की इंधनच संपलं आणि इंधन संपलं तर काय तुमच्यासाठी पेट्रोल पंप कुठं पण तयार नाही केलं जात. आणि आजकाल बरेच ठिकाणी पेट्रोल पंप खुल्या पद्धतीने दिलं जात नाही किंवा डिझेल खुल्या पद्धतीने मिळत नाही. त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम होतो. आणि जर असं झालं तर मग प्रवाशांची गैरसोय होईल. त्याच्यामुळे इंधन भरले का नाही हे आधीच व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे टाकीत इंधन नसताना जाणून बुजून ते वाहन चालवणार नाही, हे लक्षात ठेवा. हे फक्त 2-3 गोष्टींनाच अंडरलाईन करा. सगळ्याचा सगळा पसारा वाचत बसायचं नाहीये, कारण की ह्याच्यावरती तुम्हाला फक्त विधानात्मक एखादा क्वेश्चन आला तर येईल. या पूर्ण अधिनियमावरती एखादा क्वेश्चन आला तर येईल, पण तेही विधानात्मक आणि सिस्टमॅटिक पद्धतीने येतो. तर सोप्या भाषेत फक्त समजून घ्या. पण हा विधेयक हा अधिनियम संपल्याशिवाय किंवा हे नियमाचा जो भाग आहे महाराष्ट्राचा तो संपल्याशिवाय तुम्हाला हा सेक्शन पूर्ण झाला असं मी म्हणणारच नाही. हे कंप्लीट करावं तर लागेलच. ठीक आहे, आणि याच्यानंतर मग आपण
मुंबई पोलीस अधिनियमाकडे वळणार आहोत. ठीक आहे. सहावं, कर्तव्यावर असताना धूम्रपान करणार नाही. कर्तव्यावर असताना बिड्या फुकत बसणार नाही. ठीक आहे. नाही तर तलप आली तर लावली गाडी बाजूला, ओके, उतरलं तिथं आणि मस्तपैकी धूम्रपान करत बसला, तसलं काही ते जमणार नाही. ठीक आहे. प्रवासी, सातवं, प्रवासी आणि इतरांसोबत सभ्य आणि शिस्तीचं वर्तन ठेवील. ओके, एकदम आरेरावी करणार नाही, सभ्य आणि शिस्तीचं वर्तन त्याचं राहील. आठवं, खाकी शर्ट किंवा बूट शर्ट किंवा खाकी पॅन्ट असा पोशाख परिधान करील व नेहमी स्वच्छ पोशाख परिधान करील. ओके. लक्षात, बुशर्ट, खाकी शर्ट किंवा बुशर्ट किंवा खाकी पॅन्ट असा पोशाख परिधान करेल. ठीक आहे. वाहन चालकांना आकस्मिक निकडीच्या प्रसंगी कामे पार पाडण्यास प्रशिक्षण घेण्यास सांगितले जातील. म्हणजे थोडक्यात त्यांचा एक युनिफॉर्म असेल, त्यांचा एक जो युनिफॉर्म असेल तो युनिफॉर्म परिधान करेल. आता गाडी चालवताना बरेचदा कसा खाकी कलरचा युनिफॉर्म असतो. ठीक आहे, खाकी कलरचा युनिफॉर्म असतो. पण समजा कधी कधी त्याला आकस्मिक निकडीच्या प्रसंगी काम पार पाडायचं असेल, कधी कधी ॲम्ब्युलन्स किंवा कधी कधी एखाद्या पूरजन्य स्थिती असेल आणि त्या पूरजन्य परिस्थितीत त्याला जर त्या ठिकाणी ड्रायव्हिंग म्हणून पाठवलं तर कधी कधी त्यांना रिफ्लेक्ट होईल अशा पद्धतीचा असा पोशाख देतात. म्हणजे दुरूनच कळेल की तिथं कोण उभं आहे. कधी कधी निकडीच्या प्रसंगी किंवा संकटग्रस्त प्रसंगी ड्रायव्हरला काय दिला जातो, एक असा पोशाख दिला जातो. म्हणजे खाकी शर्ट वरती घालण्यासाठी आणखी एक जॅकेट दिलं जातं. ते जॅकेट लांबूनच दिसतं, ते चमकतं, त्याला रेडियम वगैरे लावलेलं असतं. ओके, तर तो रेडियम त्याला प्रशिक्षणाच्या दरम्यान दिला जाईल किंवा त्या निकडीच्या वेळेस काम करताना दिलं जाईल. तिथं तो ड्रायव्हर थाय नाही नसणार, नाही मी खाकीच घालणार, फक्त मला नाही घालायचं ते. ठीक आहे. ऑरेंज वगैरे कलरचं हे दिलं जातं बघा, ट्रॅफिकवाल्यांना सुद्धा मिळतं हे. ठीक आहे, पॅरोट कलर, ऑरेंज कलर, रेडियम टाईपचं, त्याच्यावर प्रकाश पडला की असं चमकून दिसतं. तर ते कधी कधी त्याला धारण करावं लागेल किंवा घालावं लागेल, याबद्दलची ही तरतूद आहे. म्हणजे कधी कधी प्रशिक्षणादरम्यान किंवा निकडीच्या प्रसंगी त्याला विशेष वर्दी परिधान करण्याची अधिकृत राजपत्रातील आदेशाद्वारे परवानगी देईल. त्याला म्हणतात विशेष वर्दी परिधान. तिथं पॅरोट कलर, ऑरेंज कलर तिथं लिहून घ्या. म्हणजे कधी कधी त्याला संकट प्रसंगी किंवा एखाद्या मोहिमेच्या दरम्यान किंवा एखाद्या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याला त्याची रेग्युलर युनिफॉर्म सोडून दुसरा युनिफॉर्म घालायला सांगितलं जाईल. त्याला आपण म्हणू विशेष वर्दी. तर ही विशेष वर्दी वगैरे कधी दिली जाते, तर अशा निकडीच्या किंवा प्रशिक्षणाच्या दरम्यान दिली जाईल. पण बाकी वेळेस तो त्याची खाकी पॅन्ट, बूट शर्ट आणि खाकी पॅन्ट अशा पद्धतीने तो राहील. पुढं हा झाला 8वा नियम. 8वा नियम सिंपल आहे. 9वा नियम, कर्तव्यावर असताना चालक त्याच्या छातीवर डावीकडे त्याचा बिल्ला लावेल. ठीक आहे, कर्तव्यावर असताना चालक त्याच्या छातीवर डावीकडे, डाव्या बाजूला त्याचा बिल्ला लावेल. डाव्या बाजूला त्याचा बिल्ला असतो इथे. ठीक आहे, त्याचा त्रिकोणी टाईपचा असा बिल्ला असतो, त्याच्यावर तो बिल्ला क्रमांक असतो. व त्या बिल्ल्याच्या वरच्या बाजूला त्याच्या नावाची प्लॅस्टिकची पाटी लावेल. त्याच्या नावाची काय लावेल तर पाटी लावेल. ही जी पाटी असेल त्या पाटीचा आकार 9 सेंटीमीटर. ओके, त्या पाटीचा आकार 9 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर म्हणजे 9/2 सेंटीमीटरचा तिचा काय असेल, त्या पट्टीची साईज असेल. आणि त्याचं नाव मराठीत लिहिलेलं असेल. त्याचं नाव ची आद्याक्षरे आणि आडनाव मराठीमध्ये लिहिलेली असेल. 10वी तत्व काय, वाहन नेहमी स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवील. वाहन नेहमी कसं ठेवेल, स्वच्छ आणि आरोग्यदायी. आतमध्ये आल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा वाहनाची खिडक्या तो थोड्याशा उघड्या ठेवेल. ठीक आहे, आलं लक्षात. नाही तर आतमध्ये गेल्या चक्कर येऊनच पडायचं पहिलं. ठीक आहे, वाहन नेहमी स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवील. म्हणजे सार्वजनिक गाड्या सुद्धा व्यवस्थित असल्या पाहिजे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी फक्त सभ्य आणि नम्रतेने बोलेल. प्रवासाच्या दरम्यान
रेंगाळत जाणार नाही. म्हणजे गाडी सुटायची 9 वाजता 9 AM ला, आणि ह्यो बाबा तिकडे चहा आणि पार्लेजीचं बिस्किट खात बसलाय. ती पार्लेजीचं बिस्किट संपाना किंवा काय काय लोक आजकाल क्रॅक जॅक आणते बघा, अख्खा अख्खा पुडा. ठीक आहे, ते 9 AM ला ती गाडी आहे आणि तो बाबा निघालाय 9:15ला. 9:15ला तो निघाला. तर अशा वेळेस काय होतं, टायमिंगवर जाणारे जे लोक असतात, ऑफिसला जाणारे जे लोक असतात, त्यांना लेट होतो. म्हणून रेंगाळत जाणार नाही किंवा अनावश्यक उशीर करणार नाही किंवा एकदम स्लो गाडी चालवणार नाही. असंच मूडमध्ये आज काही गाडी चालवायचा मूड नाही, जाऊ द्या. म्हणजे रोज 60च्या स्पीडने जातोय, आज तो 40च्या स्पीडने चाललाय. ठीक आहे, आज तो 40च्या स्पीडने चाललाय. शक्य होईल तेथवर त्या वाहनाच्या वेळापत्रकानुसार किंवा असे वेळापत्रक नसेल तर योग्य अशा वेगाने त्याच्या नियोजित स्थळाकडे जाईल. ओके, योग्य अशा वेगाने त्याच्या नियोजित स्थळाकडे जाईल, नियोजित पद्धतीने जाईल. त्यानंतर 13वा काय म्हणते, आटोक्याबाहेरील किंवा यांत्रिक बिघाडामुळे वाहन नियोजित ठिकाणी नेणे शक्य नसल्यास. कधी कधी आटोक्याबाहेर असेल किंवा यांत्रिक बिघाडामुळे वाहन नियोजित ठिकाणी नेणं त्याला शक्य नाहीये. वाहनात तर प्रवासी आहेत. ओके, तर प्रवाशांना त्याच प्रकारच्या दुसऱ्या वाहनातून बसून देईल. म्हणजे समजा एखादी बस ओके बंद पडली, बस जर बंद पडली, ही बंद पडली बस, तर त्या ठिकाणी भरपूर सारे प्रवासी आहेत. तर त्या भरपूर साऱ्या प्रवाशांना तो काही ट्रकमध्ये बसून नाही देणार. ओके, तो ट्रकमध्ये बसून नाही देणार. तो असं नाही म्हणणार की चला रे चढा, 2 ट्रकमध्ये चढा. ठीक आहे, आई शपथ, बर्थडे नाही हो माझा. जरा जुन्या काळात जुन्या काळातल्यासारख्या रूपात आलेलो आहे जरा, बस बाकी काही नाही. ठीक आहे ज्योती मॅडम. चला ठीक आहे. त्याच प्रकारच्या दुसऱ्या वाहनातून तो काय करेल, त्यांच्या नियोजित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करेल किंवा वाहन बंद पडल्यानंतर वेळेत अशी व्यवस्था करेल. जर शक्य नाही झालं तर प्रवाशांनी मागणी केल्यास प्रत्येकाला त्याचे भरलेले भाड्यांपैकी काही रक्कम तो परत करेल. ओके, परत तो रक्कम करून देईल. म्हणजे थोडक्यात इथे लक्षात घ्या की बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल बघा, एसटी बस किंवा बाकीच्या ज्या सार्वजनिक बसेस असतात किंवा गाड्या असतात, ह्या गाड्या काय होतात, ह्या गाड्या बंद पडतात. मग अशा वेळेस तिथले जे प्रवासी असतात, त्या प्रवाशांना ते एसटी ड्रायव्हर्स किंवा जे बाकीचे लोक आहेत ना, हे त्याच प्रकारच्या गाडीमध्ये बसून पुढं जातात. नाही हो सर, आज 26 जानेवारी आहे. तर 26 जानेवारी असल्यामुळं मी सकाळपासून अशाच वेशात आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला मी असाच असतो. आणि आज बऱ्याचशा लोकांनी कॉम्प्लिमेंट दिला की सर इथून पुढे असेच जरा वेशभूषा ठेवा. काळा शर्ट बघून बघून आम्ही थकलो. ओके, जरा असेच वेशभूषा दिसली तर आम्हालाही लेक्चर करताना खूप छान वाटेल. अशा बऱ्याच लोकांनी आज कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. तो आता डिपार्टमेंटच्या लोकांसाठी पण नक्कीच मी अशाच पद्धतीने राहील, जेणेकरून तुम्हालाही वाटेल जरा जुन्या काळातला किरण गायकवाड आहे का नाही. जरा 2010ची फिलिंग मला पण आली असिस्टंट कमांडंट असतानाची, म्हणजे सिलेक्शन झालेल्याची. थँक्यू. बरं वाटतंय ना. बरं. आता काही लोकांचं जास्त डिमांड. थँक्यू. करूया. आज थोडंसं नोटिफिकेशन जरा पाठवले नाही, कारण की मोबाईल जरा बाजूला ठेवला, लक्षातच नाही आज. ठीक आहे, करायचं सुरुवात. तर हे आहे ओके सर. चेंज दिसतोय. थँक्यू सर. थँक्यू.
ठीक आहे. प्राधिकरणाने ठीक आहे दिलेले एकापेक्षा अधिक बिल्ले धारण करणार नाही. म्हणजे त्याला जर एक बिल्ला दिलेला आहे तर तो सारखे सारखे बिल्ले चेंज करत राहणार नाही. तो एक बिल्ला धारण करेल तर एकच बिल्ला धारण करेल. त्याला मोटार कॅब व्यतिरिक्त इतर टप्पा गाडी किंवा कंत्राटी वाहन चालवण्याचा हक्क देणारे त्याच्या लायसन्सचे अधिकारपत्र कोणत्याही प्राधिकरणाने किंवा न्यायालयाने तहकूब किंवा रद्द केले अथवा ठराविक काळ लोटल्यामुळे ते कायदेशीर असल्यास बंद झाल्यास 7 दिवसाच्या आत त्याचा बिल्ला प्राधिकरणाच्या स्वाधीन करेल. म्हणजे जर समजा टप्पा गाडी किंवा कंत्राटी वाहन चालवण्याचा हक्क त्याचा जर तहकूब झाला असेल किंवा त्याचं लायसनचा जी मुदत आहे किंवा त्याचं बिल्ल्यावरती जी मुदत आहे ती जर थांबली असेल किंवा ती म्हणजे ते थोडक्यात कायदेशीर असल्याचे बंद झाल्याच असेल तर 7 दिवसाच्या आत तो बिल्ला प्राधिकरणाच्या स्वाधीन तो करेल. त्यानंतर पुढचं 16व, वर्दीतील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकापेक्षा, लक्षात घ्या, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकापेक्षा, ठीक आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा मोटर वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागणी केल्यास चालक त्याचे लायसन तपासणीसाठी देईल. हा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा 16वा पॉइंट आहे. ठीक आहे, हा 16वा पॉइंट लक्षात ठेवा. 16वा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे. लायसनची मागणी करण्यात येईल त्यावेळी नियम 24 मध्ये विहित करण्यात आलेला बिल्ला त्याने लावलेला असल्यास त्याने 48 तासाच्या आत लायसन राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये सादर केल्यास या पोट नियमाचे पालन होईल. 48 तासाच्या आत त्याने बिल्ला पोलीस ठाण्यामध्ये सादर करावा लागतो. हे पोलीस ठाणे लायसनची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन निरीक्षकाला तसे कळविल की अमुक एका ड्रायव्हरनं त्याचा बिल्ला आम्हाला सादर केलेला आहे. म्हणजे 48 तासाच्या आत लायसन राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तो सादर करेल. आणि समजा मागणी केली त्याला पुण्यातल्या एखाद्या व्यक्तीनं किंवा पुण्यातल्या एखाद्या अधिकाऱ्यानं, पोलीस अधिकाऱ्यानं, आणि तो बिल्ला घेऊन किंवा तो गाडी घेऊन तो औरंगाबादच्या साईडला आला तर त्याला मागणी जर केली तर तो 48 तासाच्या आत एक तर त्या पोलीस अधिकाऱ्याला देईल किंवा जर पोलीस अधिकाऱ्याला जर शक्य नसेल तर तो आपल्या जवळच्या असलेल्या पोलीस स्टेशनला देईल. मग ते पोलीस स्टेशन म्हणजे ते पोलीस स्टेशन ज्याने कोणी ती मागणी केली होती, मागणी केली होती, तो पोलीस अधिकाऱ्याला ते पोलीस स्टेशन कळवेल की यांनी आम्हाला बिल्ला दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात हे सगळं ना सार्वजनिक वाहनाचे जे चालक असतात ना त्यांची कर्तव्य दिलेली आहेत. तुम्हालाही माहिती आहे की सार्वजनिक म्हणजे आपल्या ज्या काही सार्वजनिक वाहनं असतात, ठीक आहे, पब्लिक सर्व्हिस व्हेकल्स लाईक आपले ST डिपार्टमेंट, ते लालपरी आपण त्याला म्हणतो, तर त्या लालपरीवरती असलेल्या जे काही चालक आहेत, वाहक आहेत, त्या लोकांची ही सगळी कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य त्यांनी चोख पद्धतीने पार पाडणं गरजेचं आहे. जर चोख पद्धतीने त्यांना पार पाडता आलं तर डेफिनेटली एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची एक सार्वजनिक सुव्यवस्था निर्माण होते किंवा सार्वजनिक सुव्यवस्था त्या ठिकाणी दिसते. ठीक आहे. सॉरी, पुढचा पार्ट आपण समजून घेऊ. 17, वाहनामध्ये इंधन भरताना त्यात कोणताही प्रवासी बसलेला नसल्याची आणि इंजिन चालू नसल्याची खात्री करून घेईल. हा पण एक महत्त्वाचा आहे. सार्वजनिक वाहनामध्ये ज्यावेळेस इंधन भरत असतात तेव्हा कोणताही प्रवासी बसलेला नसला पाहिजे आणि इंजिन चालू नसलं पाहिजे. कधी वाहन पेट पण घेऊ शकतं. ठीक आहे. आणि 18, वाहन जेव्हा संरक्षक व्यवस्था नसलेल्या किंवा रेल्वे क्रॉसिंग जवळ पोहोचेल, कधी रेल्वे क्रॉसिंग असते बघा, रेल्वे क्रॉसिंग असते आणि या रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ कधी एखादा रस्ता असतो, त्या ठिकाणी काय असतो, रस्ता. तर या रस्त्यावरती समजा सुरक्षा फाटक काहीच नाहीये, फक्त रेल्वे क्रॉसिंग आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी तो काय होईल, उतरेल, थांबविल ते वाहन, दोन्ही दिशांनी आगगाडी येत नसल्याची खात्री करेल आणि खात्री करून घेतल्यानंतरच वाहकाच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे रूळ ओलांडून पुढच्या साईडला जाईल. म्हणजे उगाच इथं समोर गेला आणि तिकडून समजा एखादी रेल्वे आली तर प्रॉब्लेम होईल नाही. कारण की लक्षात घ्या,
ह्या ज्या गाड्या असतात ना सार्वजनिक वाहनाच्या गाड्या त्या मोठ्या असतात आणि अशा ठिकाणी स्पेशली स्पीड ब्रेकर किंवा खड्डे असतात, त्यामुळे इथून गाडी एकदम फास्ट पुढे घेता येत नाही. इथं खड्डे बिड्डे असतातच, बऱ्याचदा इथं प्रॉब्लेम झालेला असतो. तर अशा वेळेस आहे ना, अशा वेळेस त्यांना स्लो जावं लागतं आणि अशा स्लोमध्येच त्या ठिकाणी बरेचदा रेल्वेचे अपघात घडतात. ठीक आहे, तर त्यामुळं रेल्वेचे रूळ ओलांडून दुसऱ्या बाजूला घेऊन जाईल. कसं घेऊन जाईल तर तो व्यवस्थित पाहून घेऊन जाईल. त्यानंतर पुढचं, वाहनाचा अपघात झाल्यास प्रवाशांना मदत करील. ओके, काय करेल तर प्रवाशांना मदत करेल आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करेल. तसेच सर्वात जवळच्या रुग्णालयात ताबडतोब अपघाताची माहिती देईल किंवा तशी व्यवस्था करेल. ठीक आहे, वाहनाचा अपघात झाल्यास प्रवाशांना मदत करील आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करेल. तसेच सर्वात जवळच्या रुग्णालयात ताबडतोब अपघाताची माहिती देईल किंवा तशी व्यवस्था करेल. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती ना विधानं तुम्हाला विचारली जातील आणि सोपे प्रश्न असतात, अवघड प्रश्न काही नसतात. तुम्ही असं समजू नका सर हे सगळं पाठांतर करावं लागेल किंवा काय. टेक इट इझी. खूप जास्त काही पाठांतराची इथं गरज नाहीये, फक्त तुम्हाला कर्तव्य लक्षात ठेवायचे. नंबरिंग येतील नाही येतील तो भाग वेगळा. एकदमच घासून पुसून अगदी केसाची साल नाही काढत बसायचं आपल्याला. आता डिपार्टमेंटवाल्यांसारखं घुसू पार अगदी नाही, मला ते सगळे पॉईंटच लक्षात असले पाहिजे असा विचार करू नका. सध्या पहिले बेसिक लेवलवरती जा, कारण की डिपार्टमेंटच्या लोकांचा एकच इश्यू होतोय की सर पाठांतर नवीन पॅटर्न येणार. ते जे आलेलं आहे ना सध्या भूत की नवीन पॅटर्न. लक्षात घ्या, नवीन पॅटर्न हा कसाही असो 60% क्वेश्चन्स तुमचे वन लाइनरच असणार आहेत, 40% क्वेश्चन्स तुमचे मोठे असणार आहेत. मग 40% आणि 60% हा पॅटर्न जो आहे ना तो कुठं काय केला तरी आयोगाला इथं विधानात्मक क्वेश्चन विचारण्याला खूप चान्स आहे. म्हणजे खालीलपैकी कोणती कर्तव्य नाहीत, खालीलपैकी कोणती कर्तव्य करावीत, खालीलपैकी कोणती वर्तवणूक करावी, खालीलपैकी कोणती वर्तवणूक योग्य नसेल, अशा स्वरूपाचे क्वेश्चन इथं खूप सारे विचारले जाऊ शकतात. तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत ह्या क्वेश्चनचा बेस तो तुम्हाला मी सांगितला म्हणजे कसा येईल. पण आता या कलमाचा बेस किंवा या नियमांचा बेस कळणं तुम्हाला गरजेचं आहे, नाही तर प्रॉब्लेम होतो. कारण की ही कलमं बरीच मोठी आहेत, ही छोटी कलमांच्या नाही आहेत, भरपूर मोठा आहे. म्हणजे आपण मगापासून फक्त या नियम 20च्या किंवा कलम 20च्या पहिल्याच क्लॉजमध्ये खेळतोय. अजून तो दुसरा क्लॉज सुरू व्हायचा आहे. ठीक आहे, अजून दुसरा क्लॉज सुरू व्हायचा आहे. त्याच्यामुळे हे थोडेसे सुरुवातीचे नियम थोडे मोठे आहेत. फक्त इथं डोक्यात एकच ठेवायचं, इथं गाडीचा चालक आणि गाडीचा वाहक यांची कर्तव्य दिलेली आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता क्लॉज नंबर 2 सुरू झाला बघा. आता क्लॉज नंबर तुमचा 2 सुरू झाला. आता या अधिनियमाला पण तुमचे 2 लेक्चर्स लागणारच आहेत. क्लॉज नंबर 2 सुरू झाला. कंत्राटी वाहनाचा चालक किंवा टप्पे गाडीच्या बाबतीत वाहकाच्या अनुपस्थितीत किंवा तो कर्तव्यावर असताना त्याची कर्तव्य पार पाडणे शक्य नसल्यास चालक प्रवास संपल्यानंतर प्रवाशाचे काही सामान मागे राहिले आहे काय ते पाहण्यासाठी वाहनाची तपासणी करून अशा वाहनामध्ये त्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सापडलेल्या वस्तू ताब्यात घेईल आणि त्या शक्य तितक्या लवकर वाहनाच्या परवानाधारकाच्या कोणत्याही कार्यालयात किंवा स्थानकातील एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या सुपूर्द करेल. कधी कधी काय असतं, कंत्राटी वाहकाचा चालक किंवा टप्पे गाडीच्या बाबतीत वाहकाच्या अनुपस्थितीत किंवा तो कर्तव्यावर असताना त्याची कर्तव्य पार पाडणे शक्य नसल्यास चालक प्रवास संपल्यानंतर प्रवाशाचे काही सामान मागे राहिले आहे काय ते पाहण्यासाठी वाहनाची तपासणी करतो. इथं कोण करतोय? इथं तपासणी कोण करतोय? चालक काय करतोय इथं? प्रवाशाची. ठीक आहे, चालक वाहनाची तपासणी करतो. वाहनाची तपासणी करतो. वाहनामध्ये त्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सापडलेल्या वस्तू तो ताब्यात घेईल. समजा त्याला सापडल्या तर तो ताब्यात घेईल किंवा इतर कोणाला तरी सापडल्या तर तो त्याच्याकडनं ताब्यात घेईल आणि शक्य तितक्या लवकर कार्यालयात सबमिट करेल किंवा एखाद्या जबाबदार व्यक्तीकडे सुपूर्द करेल की बाबा ज्याचं ते सामान हरवलेलं आहे तो व्यक्ती सामान शोधायला डेपोवर येईल. ओके, बस डेपोवर येईल अशी तिथं अपेक्षा त्याला असते.
व्यक्ती सामान शोधायला बस डेपोवरील अशी त्याला अपेक्षा असते. त्यानंतर 2अ, क्लॉज 2अ, कंत्राटी वाहनाच्या चालक किंवा टप्पे गाडीच्या बाबतीत वाहकाच्या अनुपस्थितीत किंवा कर्तव्यावर असताना त्याची कर्तव्य पार पाडणे शक्य नसल्यास चालक ज्यामध्ये धोकादायक किंवा चटकन पेट घेणारे पदार्थ किंवा स्फोटके आणि असल्याचा संशय जर असेल, कधी कधी असे पदार्थ काही लोक पिशवीत पर अगदी पिशामध्ये बांधून नेतात किंवा पोत्या बित्यात गोनपटात बिनपटात बांधतात की ड्रायव्हरला कळलं नाही पाहिजे, कंडक्टरला कळलं नाही पाहिजे की ह्यात गॅस आहे म्हणून, किंवा कंडक्टरला कळलं नाही पाहिजे की ह्यात रॉकेल आहे म्हणून. बरेचसे लोक जुगाडू असतात, सॉरी, संशय येईल त्या व्यक्तिगत सामानाची किंवा भरताडाची म्हणजे गठुड्याची, भरताडा म्हणजे काय, गठुड्याची. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाच्या अधिकारी किंवा स्थानकाच्या प्रभारी किंवा गणवेशातील कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा मोटार वाहन विभागाच्या किंवा मोटार वाहनाचा सहाय्यक निरीक्षकापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकारी यांच्या देखरेखीखाली तपासणी करण्याची व्यवस्था करेल. आता फॉर एक्झाम्पल गाडीमध्ये 4-5 लोक चढले, त्या 4-5 लोकांकडे असे कॅन होते छोटे छोटे. आता वाहकाला वाटणारच ना की त्या कॅनमध्ये काय, तर त्यांनी चौकशी केली कॅनमध्ये काय, तर ते म्हणले काय नाही असंच आहे, पाणी घेऊन चाललोय आम्ही. तर आता मला सांगा, मोठ्या मोठ्या कॅनमध्ये कोणी पाणी तर घेऊन जाणार नाही. मग म्हणून त्याला जर असा डाऊट आला, आता ते समजा 4-5 लोक असतील तर तिथं राडा होण्यापेक्षा वाहक काय म्हणाल की थांबा एक, म्हणजे तो डोकं चालवेलच ना की आपण एक काम करू, आपण कार्यालयामध्ये सूचित करू, किंवा जर समजा त्याला एखादा, ठीक आहे, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षकापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी समजा मध्ये त्याला गस्तीवर दिसला, तर त्याला तो सांगू शकतो की साहेब ह्याच्या जरा तुम्ही चौकशी करू शकता किंवा ह्याच्यात नक्की काय ते बघू शकता. तो तिथे हिरोगिरी करायला जाणार नाही स्वतः. ठीक आहे, तो हिरोगिरी करायला लगेच जाणार नाही. जर गेला तर तो विनाकारण बाकीच्या प्रवाशांचा पण वेळ खाईल. अशा वेळेस ज्याच्या हातात अधिकार आहे अशाच प्राधिकाऱ्याला तो सांगेल. आणि ते अधिकार कुणाकुणाला दिलेत ते नीट समजून घ्या. स्थानकाचा अधिकारी किंवा स्थानकाचा प्रभारी स्टँड इन चार्ज, तो स्वतः हिरोगिरी नाही करणार, ह्या लोकांना तो सूचित करेल. आलं का लक्षात? त्याच्यामुळं हे बेसिक पॉईंट समजून घ्या. तो स्थानकाचा अधिकारी किंवा स्थानकाच्या प्रभारी स्टँड इन चार्ज किंवा गणवेशातील कोणताही पोलीस अधिकारी किंवा मोटार वाहन विभागाचा मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक पेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपासणी करण्याची व्यवस्था तो करेल. ह्या पॉईंट सिस्टमॅटिकली लक्षात घ्या. क्लॉज 2अ मध्ये धोकादायक, चटकन पेट घेणारे किंवा स्फोटके अशा पदार्थांचा समावेश या ठिकाणी होतो. क्लॉज 3 मध्ये काय, मोटार कॅब सोडून इतर टप्पे गाडीचा किंवा कंत्राटी वाहनाचा चालक जिला कोणत्याही संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोग झाल्याचे त्याला माहिती असेल, जिला म्हणजे एखाद्या प्रवाशाला जिला म्हणजे नाही तर परत ते जिला करत बसू नका नंतर. जिला म्हणजेच प्रवाशाला कोणताही संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोग झाल्याचे त्याला माहिती असेल किंवा तसे त्याला सहकारण वाटत असेल, अशा व्यक्तीला वाहनामध्ये प्रवेश करायला लावणार नाही. वाहनामध्ये प्रवेश करायला लावणार नाही किंवा प्रवेश करण्याची परवानगी देणार नाही, किंवा अशा प्रकारच्या व्यक्तीचे प्रेत वाहनामध्ये ठेवण्याची किंवा नेण्याची व्यवस्था करणार नाही किंवा ठेवायची किंवा तशी परवानगी देणार पण नाही. म्हणजे लक्षात घ्या, कसं असतं बघा, गाडीमध्ये ना एखादा संसर्गजन्य रोग झालेला जर प्रवासी येऊन बसला तर त्याचा संसर्ग बाकीच्या प्रवाशांना होऊ शकतो. आणि जर तसं झालं तर एक प्रकारे ती चुकीची पद्धत आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्या ठिकाणी बाकीच्यांना सुद्धा तो संसर्ग घडून आणताय, ह्याची तुम्ही पूर्णपणे तयारीच केल्यासारखी झाली ना. कारण की गाडी असते लहान, त्या गाडीमध्ये तुम्ही समजा एखादा संसर्गजन्य माणसाचं प्रेतच घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला किंवा काही लोकांनी हात केला, तुम्ही गाडी थांबवली, म्हणजे तुम्ही समजा चालक आहात, तुम्ही गाडी थांबवली नियमानुसार, त्या थांब्यावरती थांबवायची, मग ती लोक घेऊन घुसले आतमध्ये प्रेत की नाही आम्हाला हा प्रेतच घेऊन जायचं आहे, किंवा हे त्यांनी वेगळंच काहीतरी, एखादा खोकलेला माणूस किंवा त्याला संसर्ग झालेला एखादा व्यक्ती तो आतमध्ये चढायचा प्रयत्न करतोय, तर अशा वेळेस काय लक्षात ठेवा, अशा वेळेस चालक जिला तसा संशय आहे तो त्या ठिकाणी परवानगी त्या पद्धतीची देणार नाही किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आतमध्ये घेणार नाही. हा आहे क्लॉज 3. हा क्लॉज 3 कधी विसरायचा नाही, कारण की क्लॉज 3 मध्ये प्रेत किंवा असे शब्द आहेत जे की तुम्हाला लक्षातच ठेवायचे. कलम 20 मधला क्लॉज 3 अशा ठिकाणी अशा गोष्टीला परवानगी देणार नाही किंवा असं देणार नाही. पोट कलम 3च्या
तरतुदी, आता पोट कलम 4 बघू. पोट कलम 3च्या तरतुदींमध्ये काहीही असले तरी वैद्यकीय व्यावसायिकाची एखादा लेखी अर्ज केल्यानंतर, ओके, वैद्यकीय व्यावसायिक लेखी अर्ज केल्यानंतर चालक संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोग झालेल्या व्यक्तीला टप्पा वाहनातून नेण्याची परवानगी देऊ शकेल. म्हणजे कधी देईल? जर वैद्यकीय व्यावसायिकाकडनं एखादा लेखी अर्ज असेल तर. म्हणजे एखाद्या डॉक्टरने सांगितलं की ठीक आहे बाबा, ह्याला एवढा पण रोग नाही झाला की तो संसर्ग होईल, ओके, याला एवढा पण रोग नाही झाला की संसर्ग होईल, ह्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता, ठीक आहे. परंतु अशा प्रकारचा रोग झालेल्या व्यक्तीची शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा घ्यावं लागतं. म्हणजे रोग झालेल्या व्यक्तीलाच नाही घ्यायचं, तर त्याच्यासोबत त्याची शुश्रूषा करणारा, त्याची काळजी घेणारा व्यक्ती सुद्धा सोबत असला पाहिजे. पण जेव्हा ह्या रोग्याला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस तो आपल्यासोबत घेईल त्यावेळेस गाडीमध्ये कोणीही दुसरं घेणार नाही तो. मग त्यावेळेस गाडी नॉनस्टॉप जाईल, त्याला पहिले सोडवायला जाईल. म्हणजे थोडक्यात गाडी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं काम करेल. या ठिकाणी गाडी ॲम्ब्युलन्सचं काम करेल. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीला तिथून घ्यायचं आणि दुसरीकडे पोहोचवायचं. मधल्या आदल्या कुणालाही तो घेणार नाही, कारण की गाडीमध्ये कोण आहे? ऑलरेडी संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोग झालेला व्यक्ती आहे. परंतु वैद्यकीय व्यवसायीने लेखी अर्ज केलेला किंवा लेखी लिहून दिलेलं आहे की ह्याला घेऊन जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण बाकीच्या लोकांना तो घेणार नाही. आणि क्लॉज नंबर 5 मध्ये सांगितलेलं आहे, संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोग झालेली व्यक्ती किंवा अशा कोणत्याही व्यक्तीचे प्रेत कंत्राटी वाहतुकीतून किंवा टप्पा वाहतुकीतून नेण्याचे असलेले असल्यास तर त्याला जवळचे रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा सरकारी दवाखाना या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याला किंवा वाहनाच्या मालकाला माहिती देण्यात चालक जबाबदार राहील. म्हणजे समजा जर प्रेत घेऊन चाललंच असेल, ठीक आहे, किंवा संसर्गजन्य किंवा स्पर्शजन्य रोगी चाललाच असेल त्या गाडीतून, तर लवकरात लवकर जवळच्या सरकारी रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे सरकारी जे काही दवाखाने असतात अशा ठिकाणचा जो प्रभारी वैद्यकीय अधिकारी असेल त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कळवेल की मी असं ओके इसम घेऊन येतोय, तुम्ही रेडी ठेवा सगळ्या गोष्टी, लक्षात. तसंच तिथं ते नेल्यानंतर समजा त्या व्यक्तीला त्या रुग्णालयात ऍडमिट केलं, तर रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर ह्यो लगेच बाबा गाडी घेणार आणि सगळ्या लोकांना टप्पे गाडीत बसवणार आणि घेऊन जाणार घरी, असं नाही. तर तो काय करेल? सगळ्यात पहिले ते वाहन जंतुविरहित करेल. काय करेल ते वाहन? तो वाहन जंतुविरहित करेल. सगळ्यात पहिले तो जंतुविरहित करेल आणि नंतर सदर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तशा अर्थाचे प्रमाणपत्र मिळवेल की हे वाहन जंतुविरहित झाले का चेक करा. ते मिळवल्याशिवाय मालक किंवा चालक यापैकी कोणीही कोणत्याही व्यक्तीला त्या वाहनाचा वापर करण्यास परवानगी देणार नाही. जोपर्यंत ते जंतू विरहित होत नाही, त्याला पूर्ण धुतलं जातं त्या वाहनाला, ठीक आहे, तोपर्यंत त्याला तिथून परवानगी दिली जाणार नाही जाण्याची, ठीक आहे. लक्षात, बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, समजलं? चलो, कलम 23 काय म्हणतंय? कलम 23 म्हणते मालगाडीच्या चालकाची वर्तणूक. आता बघा, मालगाडीचा चालक आहे, त्या मालगाडीच्या चालकाची वर्तणूक. तर माल मोटारीचा चालक नियम 175 नुसार चालकाच्या आसनासाठी, बघा तेच आहे सगळ्या गोष्टी, त्याच गोष्टी इथं रिपीट आहेत, वेगळं काहीच नाहीये. बघा, चालकाच्या आसनासाठी ज्या राखून ठेवण्यात आलेलं सीट आहे त्याच्यामध्ये कुणाला दुसऱ्याला बसू देणार नाही किंवा कुठल्या प्राण्याला तिथे येऊ देणार नाही. काही काही लोक आहे ना, गावाकडच्या साईडला बघा तुम्ही आहे ना, बकऱ्या बिकऱ्या काही पण घेऊन जातात, कोंबड्या बिमड्या काही घेऊन जातात. तर हे असे प्राणी बिनी त्या ठिकाणी त्याच्या जागेवरती ठेवणार नाही किंवा तसं काही करणार नाही, वस्तूला आणण्याची व्यवस्था करणार नाही किंवा परवानगी देणार नाही त्याच्या जागेमध्ये, बरं का. त्याला तिथं बसायचंय त्या ठिकाणी तुला दुसऱ्यांना कोणाला बसू देणार नाही. दुसरं काय सांगितलंय? त्याचं वाहन चांगल्या आणि योग्य स्थितीत ठेवण्याचा तो प्रयत्न करेल, तो दक्षता घेईल, ठीक आहे. तसंच ब्रेक, टायर, दिवा, ठीक आहे, त्याचबरोबर इंधन, ब्रेक, टायर, दिवा, त्याचबरोबर इंधन पुरेपूर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित चेक करेल, ठीक आहे. हा सगळ्या गोष्टी तो चेक करेल. वाजवीरित्या शक्य असेल तिथपर्यंत त्याचे कामे लक्षपूर्वक करायचा प्रयत्न करेल, ओके.
शक्य तिथवर त्याची कामे लक्षपूर्वक या अधिनियमाच्या नियमांच्या तरतुदीच्या योग्य प्रकारे तो करायचा प्रयत्न करेल. त्यानंतर वाहने भाड्याने घेणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांनी नेमलेल्या व्यक्ती यांच्याशी वाहन भाड्याने घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांनी नेमलेले व्यक्ती यांच्याशी नम्रपणे किंवा शिस्तीने वागेल. कधी कधी वाहन भाड्याने दिलं जातं किंवा घेतलं जातं. भाड्याने देणे किंवा घेणे हे प्रकार होतात. आता फॉर एक्झाम्पल काही लोकांना अष्टविनायक करायचं आहे. ओके, अष्टविनायक करायचं आहे. तर अष्टविनायक करण्यासाठी एखादी 2 फॅमिली त्या ठिकाणी गोळा झाली, तर 2 फॅमिलीतले 16 जण एखाद्या गाडीमध्ये बसले, तर ते जे गाडीमध्ये जे बसले ना त्यालाच म्हणतात मालवाहू वाहन. ते जे गाडीमध्ये बसतात त्यालाच काय म्हणलं जातं, मालवाहू वाहन. ठीक आहे, की जे एका ठिकाणचं सामान दुसऱ्या ठिकाणी नेत असतात. अष्टविनायक नाही करायचं, सॉरी. या ठिकाणी असं समजा की एखादा सिमेंट किंवा एखाद्या फरशा न्यायच्यात, काय न्यायच्यात, फरशा. एका दुकानातून फरशा घरी न्यायच्यात आणि ते घर आहे समजा 10 किलोमीटर लांब. ते घर काय 10 किलोमीटर लांब. तर त्या फरशा व्यवस्थित त्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्याची गाडी भाड्याने घ्यावी लागते, नाही का. ते आजकाल लिहिते बघा, ही वाहन भाड्याने मिळेल, टेम्पो भाड्याने मिळेल. ओके, असे लिहिलेले असतात बघा रस्त्यांवरती. काही काही बाजारामध्ये किंवा मार्केटच्या आजूबाजूला थांबलेले काही छोटा हत्ती वगैरे असतात ते. ठीक आहे, छोटा हत्ती वगैरे जर असतात ना ते त्या ठिकाणी थांबतात. त्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त सभ्यतेने आणि शांतपणेच बोलेल. तो खूप जास्त आरडाओरडा करणार नाही. प्रवासाच्या दरम्यान रेंगाळत जाणार नाही किंवा अनावश्यक उशीर करणार नाही. प्रवासाच्या दरम्यान तो रेंगाळत जाणार नाही किंवा अनावश्यक उशीर त्या ठिकाणी तो करणार नाही. त्याच्या नियोजित ठिकाणाकडे शक्य तितक्या योग्य वेगाने तो जाईल. ओके, शक्य तितक्या योग्य वेगाने जाईल. वाटेत माल खराब किंवा गहाळ होऊ नये यासाठी योग्य ती सर्व खबरदारी तो घेईल. 8, त्याचे वाहन जेव्हा जेव्हा संरक्षक व्यवस्था नसलेल्या रेल्वे रुळाला त्या जवळ येईल त्यावेळेस तो रेल्वे रुळ खात्री करून ओलांडेल. म्हणजे तिथं खाली उतरेल, दोन्ही बाजूने आगगाडी येते की येत नसल्याची तो खात्री करेल आणि ते खात्री करून घेतल्यानंतरच रुळ ओलांडून जाईल. ओके, तिथं तो शायनिंग मारणार नाही, डायरेक्ट झाला आणि आली तिकडून गाडी, प्रॉब्लेम होईल. फौजदारापेक्षा, ठीक आहे, आलं तुमचं नाव फौजदारापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा मोटर वाहन विभागाच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या दर्जाच्या किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर मालगाडीचा चालक वाहनाची सर्व संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी सादर करेल. ओके, हे पण लक्षात ठेवा. सगळी कागदपत्रे तो काय करेल, सादर करेल. ठीक आहे, आता यानंतरची जी कलम आहेत, ठीक आहे, यानंतरचं एक कलम बघू. कलम 52 जे आहे प्रकरण 4 मोटार वाहनाच्या नोंदणीमध्ये. एक छोटंसंच कलम आहे, तेवढं एक बघू आणि थांबू. ठीक आहे, तर कलम 52 वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याचा अधिकार आणि वाहनाची तपासणी. ठीक आहे, वाहनाची तपासणी. सॉरी, या कलम 52 मध्ये काय तर पोलीस निरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या, आता इथं PI दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे, PI. तर PSI कुठं दिलंय आणि PI कुठं दिलंय हे नीट समजून घ्या. ठीक आहे, इथं दिलेले PI साहेब. तर पोलीस निरीक्षकापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन निरीक्षकाला कलम 53, ठीक आहे, कलम 53 पोट कलम 1 खंड B खाली मोटार वाहनाची नोंदणी निलंबित करता येईल. म्हणजे PI साहेबांना मोटार वाहनाची नोंदणी निलंबित करता येईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही अंडरलाईन करताना सगळं सरसकट करत नका जाऊ. अंडरलाईन करताना फक्त मोजके शब्द अंडरलाईन करा, नंतर तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस खूप त्रास होतो. आणि काय डिपार्टमेंटचे लोक, ओके, काय डिपार्टमेंटचे लोक अजूनही काय लोक म्हणजे करतातच सगळे, अजूनही सगळं असं नीट खरडं पार अगदी लास्टपर्यंत नेतात. एवढं सगळं करत बसू नका, नंतर रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. म्हणजे बाकीची दुनिया सगळे 30 रीडिंग मारून बसाल आणि तुमच्या अजून 5च रीडिंग चाललेले असतील. असं नाही झालं पाहिजे. म्हणून रीडिंग करत असताना, रिव्हिजन करत असताना खूप प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन किंवा रीडिंग करा. ठीक आहे, प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन किंवा रीडिंग करायचा प्रयत्न करा. हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या
मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या मते ज्या मोटारचा वापर सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळे जनतेला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल असे कोणतेही मोटार वाहन त्या अधिकाऱ्याला थांबवता येईल आणि अशा वाहनाची तपासणी सार्वजनिक रस्त्यावर किंवा त्यावेळी ते वाहन ठेवले असेल त्या कोणत्याही जागेच्या मालकाची संमती असल्यास त्या जागेमध्ये करता येईल. एखादं वाहन आहे, ते वाहन नीट नाहीये, त्या वाहनाचा दर्जा खूपच बिघडलेला आहे आणि ते वाहन कदाचित बंद पडू शकतं किंवा त्या वाहनामुळे काही सार्वजनिक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, सार्वजनिक ठिकाणी ते वाहन चालवण्याला योग्य नाहीये, तर अशा कंडिशनमध्ये किंवा अशा सिच्युएशनमध्ये ओके ते वाहन ठेवले असेल त्या कोणत्याही जागेच्या मालकाची संमती असल्यास त्या जागेमध्ये ती त्याची तपासणी करेल तो. प्रकरण 5 परिवहन वाहनाचे नियंत्रण, ज्याच्यामध्ये कलम 95 आहे, परवाना हजर करणे. हे पण एक छोटं कलम आहे, पटकन घेऊन घेऊ. ठीक आहे. परवाना नेहमी वाहनातच ठेवण्यात येईल, हे लक्षात ठेवा. परवाना हा नेहमी कशात ठेवण्यात येईल? वाहनातच ठेवण्यात येईल. आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने मागणी केली असता तो हजर करण्यात येईल. नेहमी कुठे ठेवण्यात येईल? तर वाहनातच ठेवण्यात येईल. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर याच्यावर प्रश्न कसे येतात, तर आयोगाचे प्रश्न जरा जुने बघून घ्या. ओके, जुन्या तुमच्या प्रश्नाकडे प्रश्नपत्रिका अवेलेबल असतीलच किंवा तुमच्याकडे अशी काही पुस्तकं असतील त्या पुस्तकांमध्ये ओके त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला जुने प्रश्न मिळतील. तर हे जे जुने प्रश्न असतात ओके, ह्या जुन्या प्रश्नांना तुम्हाला अंदाज येईल तुम्हाला क्वेश्चन्स कशा भारी लेवलवरती आलेले आहेत. वर्दीत असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या दर्जाच्या आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला परवाना तपासण्यासाठी ओके परिवहन वाहनावर चढता येईल. म्हणजे इथं लक्षात ठेवा, नेहमी वाहनात परवाना ठेवायचा आणि परवाना तपासण्यासाठी या अधिकाऱ्यांना परवाना वाहनात वरती चढता येऊ शकतं. ठीक आहे, वाहनात चढता येईल. कोणाकोणाला? पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या दर्जाच्या आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला. तर हे झाले तुमचे आजचे कलम 95 पर्यंतचा भाग. आता याच्यानंतरचे जे कलम आहेत ते आपण उद्या बघूया. उद्या फक्त एकच सांगेल, इथं ॲक्च्युली नागपूरमध्ये ना एक मी ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये एक महत्त्वाचा एक ताजुद्दीन बाबा महाराज आहेत, तर त्यांचा एक 2-3 दिवस इथं कार्यक्रम चालेल. जो कार्यक्रम कदाचित दुपारी खूप वर्दळ असते या ठिकाणी. ठीक आहे, आणि रात्री पण थोडेसे संदल जाणे वगैरे वगैरे असा इथे प्रकार थोडासा चालतो. तर जर समजा थोडासा काही आवाज वगैरे आला तर थोडं लेक्चर पुढं मागं होऊ शकतं, पण लेक्चर तुमचे होतील. कदाचित उद्या तुमचे लेक्चर सकाळपासूनच स्टार्ट होतील, कारण की उद्या आय थिंक त्यांचा तो कार्यक्रम आहे, पण उद्या दुपारपासून ते आवाज वगैरे येणं सुरू होईल. तर मी उद्या सकाळी लवकरात लवकर येऊन हे तुमचे लेक्चर्स पटापट कव्हर करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. एक 6 ते 7 दिवसात तुमचा रिझल्ट लागणार आहे, त्याची तयारी ठेवा, मानसिकता बनवा. आणि जर रिझल्ट लागला तर आता इथं 2 शक्यता आहेत. एक शक्यता म्हणजे परीक्षा जी आहे ती पुढच्या 50 ते 60 दिवसात होईल, आणि दुसरी शक्यता म्हणजे मार्चच्या आधीच होईल परीक्षा. ठीक आहे, एप्रिलच्या आधीच होईल, किंवा असं मार्चच्या आधी म्हणजे मार्च 31 मार्चच्या आधी होईल, नाहीतर मग डायरेक्ट मे मध्ये होईल. या 2 शक्यता आहेत. त्यामुळे त्या दोन्ही शक्यतेच्या हिशोबानं अभ्यासात कमी पडू नका. तुम्ही लोकांनी ज्या लोकांनी 32 पेक्षा जास्त किंवा 30 पेक्षा जास्त ज्यांनी मार्क घेतलेले आहेत अशा लोकांनी आता फुल टू अभ्यासाला लागा. रिझल्ट आल्यानंतर काही लोकांना होऊ शकतं, काही लोकांना असं वाटेल की अरे आपण क्लिअर नाही झालो वगैरे, तर नाराज व्हायची गरज नाही. तुम्ही आणखी जोमानं अभ्यासाला लागा, कारण की तुम्ही लोकांनी मेन्स केलेला नाहीये. काही पहिल्यांदाच अटेम्प्ट दिलेले लोक जे आहेत किंवा पहिले अटेम्प्ट असलेल्या लोकांनी मेन्सचा अभ्यास पूर्णपणे केलेला नाहीये, त्यामुळे त्या लोकांनी हे लेक्चर्स मिस करायचे नाहीत पुढं. ठीक आहे, चला धन्यवाद, थँक्यू सो मच. परत भेटू.